आई, मी आणि ताई आम्ही तिघा जाणा. आता आई तर गेली आणि तिकडे शिरगावाक त्यांका आता आमका येऊ देऊची नाहीत, म्हणजे माका किंवा ताई. त्याच्यासाठी हे त्यांचे प्लॅन होत. तर आम्ही काय आमचा जीवाचा बरा वाईट केला, म्हणजे मी आणि माझी बहीण नंदिनी गोने आणि मी श्रावणी. तर ह्याने आम्ही जर काय आमच्या जीवाचा बरा वाईट करून घेतलं, कारण आम्ही ह्या विषयाकडनं लय वैतागलो. आमका ह्याने खूप म्हणजे खूप टॉर्चर करतात सतत सतत, काय नाही काय ह्यांचे पूर्वज चालूच आहेत. ह्या सगळ्याचो आता आमकां कंटाळलेलो असा आणि आम्ही काय जीवाचा बरा वाईट करून घेतला. तर ह्या सगळ्याचो कारणीभूत. आणि नमस्कार, मी श्रावणी संकेत जोईल. माझ्या माहेरचं नाव असा नयना वसंत शिंदे. तर तुम्ही बोलशाल की आता या माहेरचं नाव कशा सांगतात. तर माहेरचं नाव पण सांगूचं कारण एवढाच की हे जे आता मी तुमका गोष्टी सांगणार आहे ते माहेरशीच निगडीत असोच, म्हणजे तकळलेच सगळे. तर माझं गाव माहेरचा शिरगाव आणि वाडी शिंदेवाडी. तर तुमका माहिती असा, म्हणजे बरेचशा लोकांना माहिती असतं की माझी आई जुलैमध्ये वारली 6 तारीखला. ती काय एवढी आजारी बिजारी नव्हती, पण तर ती काय आजारी बिजारी एवढी नव्हती, म्हणजे ती आमका सोडून जाईल एवढी ती काय आजारी नव्हती. पण तिचा अचानक एक गोष्ट झाली आणि ती गेली. पुढे 4-5 तासाचाच खेळ आणि ती गेली आमका सोडून. आणि एक तुमका सांगतोय, आता आमका माहेरा कोण नाही. आम्ही दोघं बहिणी आणि आमची आई, आम्ही तिघच होता सक्की अशी एकमेका. आणि आता आमचा माहेर असं कोण नाही. आणि आता सांगूचा विषय काय, आई आमची 6 तारीखला वारली आणि माका वाडीतल्यानी कळवल्याने मी लगेच गेलोय. त्याच्यानंतर ती काय देवगडाक आणलं, ओरोसला नेलं, असं सगळं झाला. त्याच्यानंतर ती रात्री 1:30 वाजता वारली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारीखला 5 तारीखला तिला म्हणजे तसं विषय झाला, सगळं आजारी बिजारी झाली. 6 तारीखला तिच्यावर अंत्यविधी झाले संध्याकाळी 6 वाजता. आणि त्याच्यानंतर मी माझं स्वर संकेत ताई इलेला मुंबईसून, कारण एका समजल्याबरोबर ताई माझा लगेच इला. आणि आमचा एक भाव इलो काकांचो पोरगो रुपेश दादा. तर तुम्ही बरेचसे त्याच्या व्हिडिओत बघला असाल, तो आमच्याकडेच असता. तर तो इलो आणि आम्ही सगळी ना त्या घरात राहत होता. तुमका तर माहिती आहे, आम्ही जाता नेहमीच आमच्या आईच्या घरात राहता. आणि त्या आईचं घर म्हणजे आमचं पण घरच आता. आणि 10व्या दिवशी ना, म्हणजे 9व्या दिवशी आमचा एक सावत्र भाव असा तो इलो. आमचा एक सावत्र भाव असा तो आणि त्याची फॅमिली, म्हणजे बायको पोरा अशी सगळी इली. भाव म्हणायच्या लायकीचा तो अजिबात नाही तो, कारण भावाच्या नावावर कलंक आहे, तो कलंक अक्षरशः. तर ती इली. आणि ह्या कशात बोलतोय तर तुमका थोड्या वेळात क्लिअर होतला. जो अंत्यविधी आमच्या काकांच्या मुलांनी केला, म्हणजे आमचं सतीश दादा, तो आमच्या मावशीचं, म्हणजे मावशी तीच माझी सख्खी काकी असा. तर त्या दादानं केला. आणि सगळ्यांका जसं कळवलेला हो ना योग, तसा तो सावत्र हा त्याका पण आम्ही कळवलेला होता सगळ्यांबरोबर. पण तो काही इलो नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत तो निघालो नव्हतो. आई वारलेली रात्री 1:30 वाजता. त्याच्यातनं ताई पण निघाला विरारवरून आणि त्या पोचला पण इकडे 2 वाजता. पण ह्यो 12 वाजेपर्यंत पनवेलसून निघालो पण नव्हतो. आणि एक गोष्ट काय, कोणी यायचा आणि कोणी नाही यायचा ह्यो आमचा प्रश्नच नाही. आपण हा घरातला माणूस त्याका आपण कळवूचा काम करणार, येणार की नाही तो ज्याचो प्रश्न. आमचं कोणा रागच नाही या गोष्टी, तो इलो नाही काय नाही. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी आमच्या इकडे सारी भरली जाता. आणि सारे भरूचा ठरला, ह्यो टायमात इलो पण नव्हतो त्या दिवशी. पण तेव्हा पण आमचा जो भाव आहे ज्यांनी सगळा केला ना आधी आईचा, त्यानं सगळा केला. आणि नंतर ह्यो कुणकेश्वराक पोचलो उशिरा. कुणकेश्वराक पोचलो थंयचं काय आमच्या दादात ह्या केला, अस्थि विसर्जन केला. आणि ह्यांना काय हात बीत लावला ना स्वतः का मला माहिती नाही अस्थि, पण जा मेन काम होता त्या आमच्या सतीश दादानंच केला. आणि त्याच्यानंतर तो लगेच गेलो. कोण जो इल्लो ना सावत्र तो लगेच गेलो. म्हणजे जा अस्थि भरूचा जा स्मशानात असतात आपण काम काय त्यांना केला नाही काय नाही, तो पोचलोच नाही इकडे.
तो डायरेक्ट कुणकेश्वरला पोचलो. आणि कसा वाडीतले सगळे लवकर जमतात अस्थी भरूसाठी. आमच्या इकडे गावं कसा 10-11 वाजताचं कोण जाऊन अस्थी भरत नाही. आणि नंतर तर सगळा झाला, ह्यो पण गेलो जाव. आणि 9व्या दिवशी ह्यो परत इलो. 9व्या दिवशी स्वतःच्या फॅमिली घेऊन इलो. आणि एक गोष्ट सांगूची काय, तर सगळी रडली. आमची आई गेली ना, सगळी रडली, सगळ्यांका वाईट वाटला. पण ह्यो जो माणूस आहे ना सावत्र, त्या बोलूचं कारण काय, पहिलं आम्ही त्याला भावच म्हणायचा. पण आता ह्यो सावत्रपणा त्यानं आमका दाखवला या 12 दिवसात, म्हणून आम्ही त्याला सावत्र म्हणतोय. तर सगळी रडली, आमका भेटा घ्यायची ती सगळी रडली. पण ह्यो माणूस अजिबात एक डोळ्यातनं टीप ह्या माणसाच्या हिला नव्हता. आणि ह्यो माणूस आमच्या आई कधी आई म्हणून हाक पण नाही मारायचो. आणि तुमका सांगतोय, तो मोठो म्हणजे आमच्यापेक्षा खूप मोठो होतो. त्याची आई वारली, त्याच्यानंतर आमच्या आईबरोबर पप्पांनी लग्न केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं झालो, लग्नानंतर दोघं झालो आम्ही. तर तो पण त्याचा प्रॉब्लेम होतो की आम्ही जन्म केला, तो पण त्या माणसाचा प्रॉब्लेम होतो. तो त्यांना सगळा बोलून दाखवला नामका. पण आता मी नको स्टेप बाय स्टेप सांगतोय. तर तो 9व्या दिवशी इलो, एक रात्र गेली. आणि आमची काय मनस्थिती नव्हती कोणाक जेवणा करून घालूची काय. तरी आम्ही ना दोन माणसं ठेवला आणि त्यांच्याकडून जेवण सगळं करून घेत होतो. कशा आता आपल्या घरात माणसं येणार 4 म्हणजे कोण नाही कोण येतच राहतली ना. अशी आता आईचा या झाला म्हणजे 10व्यापासून सुरुवातच होता ना माणसांका योग. कशी आम्ही 2 माणसांका ठेवला आणि आम्ही सगळा मतलब त्यांच्याकडनं जेवण सगळं भांडी करून घ्यायची. तर आणि ह्यो इलो. तर ह्यांका पण आम्ही कशी आमच्याकडे चटई नव्हते जास्त, तरी पण आम्ही बाजूच्यांकडनं मागून घेतला, त्यांना दिला, हंतरून झोपू सगळा केला. आणि दुसऱ्या दिवशी पण जेवण करून त्यांना सगळा वाढला बिळला सगळा केला. आणि दुसऱ्या दिवशी आईचा 10व्या असल्यामुळे दिवशीचा विषय आमच्याकडे ना व्हायावर जाऊन सगळा आता करतो. तर सगळे जमले, आमचा दादा पण जो ह्या केला ना तो पण इलो. तर सगळे गेले व्हायावरचा करूसाठी. आणि त्याच्यासाठी सगळा जा सामान विमान म्हणजे लागतात आता आम्हीच गोळा केला. म्हणजे आम्ही मुली तिचो आम्हीच सगळा आता सामान गोळा केला. बाकी कोणी ह्याच्यात कोणाचंच हातभार नव्हतो कशातच. तर त्या सामान सगळा आम्हीच गोळा केला सगळा. आणि ह्यो पण येणार होतो ना, म्हणजे इलोलो ना, म्हणून आम्ही कसा 2-2 जर एखादा करूचाच असला तर ह्यो करीत, म्हणून आम्ही 2-2 ह्या गोष्टी सगळे घेऊन इल्ला. म्हणजे जे लागतात ते काय ते गुंडाळूचा अंगावर टॉवेल बेळ टाकूचा ते 2-2 आणला. म्हणजे आमच्या 36 जणांचा केक आणि त्या माणसा केक. कारण 36 जण कसा मेन त्यांना सगळा पहिल्यापासून केलेला होता. तर ते का पण आम्ही आणलेलं. तर तिकडे गेल्यावर काहीतरी एक विषय झालो. तर भटजी काका बोलले जा म्हणजे अग्नी सारी जा कोण करता जो माणूस तोच पुढचे जे विधी असतात ते तोच माणूस करता. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगलं नाही की 36 जणांचा सगळा करायचा. आणि काकानी असा पण सांगितलं भटजी काकानी की जो माणूस आहे तो बाजूक बसू शकता. तर भटजी काकांनी सांगलं नाही की म्हणजे मी कसं ह्यो माणूस मी त्याला दादा काय म्हणणार नाही, जेवढी त्याची लायकी पण नाही. तर त्या माणसान सगळं तो पण बाजूक बसू शकता. पण ह्याचं इगो हर्ट झाले थंय की बाजूक बसाक सांगला नाही ना, म्हणून ह्यो बसलो नाही. आणि त्याप्रमाणे तो बसलो नाही. आणि माझ्या भावान म्हणजे माझा जो काकांचा मुलगा त्यानं आता सगळा केलाय. त्या ठिकाणी म्हणजे त्या भाड्यावर सगळे जमलेले ना आमच्या घरातले म्हणा किंवा वाडीतले ते सगळे त्याला सांगत होते तू बाजूक बस म्हणून सांगत होते. पण तो बसलो नाही. माणूस जर करूचा असात मनापासून तर त्या बाजूक बसून पण करूच शकता. तिथे का मेहनत अधिकार हो असा नसता. आणि मेन अधिकार तरी कोणाक मनापासून ज्या माणसाक वाटता त्याकाच तो मेन अधिकार मिळणार. उगाच कोणाक पण नाही मिळू शकत. तर सगळ्यांचं त्यांना म्हणजे नाही मी बसणारच नाही म्हणून सांगलाय. आणि ज्या सगळे विधी चालू होते दादा सगळं आमचं काय करत होतो तर ह्यो माणूस थंय उभं राहून शिवीगाळी करीत होतो. ते जे समर्थक असतील त्याने ते ऐकल्याने नसतील. कारण त्यांचे कानात तेव्हा कसा त्याचेच ह्या असतात ना म्हणजे आपल्यावर चांगला का आपलं त्याचं काय ऐकू घेत नसतं. पण जे
बाजूचे आजूबाजूचे होते त्यांनी सगळ्यांनी ते शिवेने ऐकलेले होत. खूप घाण काय काय गाळी घालत होतो ते गाळी घातल्यान, पण तो त्याच्यात काय शब्द बोललो ना ते मी तुमका सांगते. कारण माझं नवरो होतो आणि आजूबाजूची पण कोण नाही कोण होते त्यांनी सांगला नाही की काय विजड खाणं लावला नाही हय, आज बघ कसे घरात जाऊन तमाशेच करतोय, असा तो थैना भाड्यावरनं बोलूनच येईल घरात. त्याच्यानंतर आईने माझ्या काही पिंड घेतल्या नाही, कारण असे गोष्टी झालेल्या होती. पिंड तर घेऊ शकतच नव्हती, कारण त्या मी तुमका नंतर काहीतरी सांगेन काय झाला तर ज्या आईचा काय झाला ना त्या मी तुमका नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेन कशामुळे काय झाला, कसला टेन्शन, मी सगळं तुमका मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगेन. आता व्हिडिओ जरा वेगळं हा. तर तो घराकडे येलो, आम्ही सगळी घरात होता. थंय पण तो गळ्यात ना बोलवतो ना आज मी तमाशेच करणार तू कारण हे तमाशे जाता तो करणार होतो ना त्या आम्ही आमच्या कानानं ऐकलेला की नाही मी तमाशे करणार. आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ना सांगूची, ज्या माझी आई माझी आईची इच्छा काय होती की तिचा सगळा ज्या काय ती गेल्यानंतर तिथे काय जे सगळे विधी असतील ते माझ्या काकांच्या मुलांनी, म्हणजे जी माझी मावशी आणि सख्खी मावशी सख्खी काकी त्यांच्या मुलांनी करायचा. आता तिचा पहिल्यापासूनच होता त्याप्रमाणे, आणि तसा पण त्या तिने स्वतःच तिचा करून घेतल्यानं पण असू शकता. तर तिची ती इच्छा होती की तिनं पूर्ण करून घेतल्या. आणि असं असता की जो माणूस गेलेला असता तिची इच्छा पूर्ण होणं गरजेचं असता. हेका काय वाटता तेका काय वाटता, त्याचे मान त्याचे मान हय कोण मॅटर करीत नाही. समजला, जा तिका काय वाटत होता त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असा. ती गेली तर तिचा दिना काय होतं बरोबर तिनं व्यवस्थित आपला करून घेतल्या. त्याच्यासाठी ह्यो काय म्हणता हेका काय, ज्या माणसाक ज्या तिचा काय कधीच वाटतच नव्हता, ज्या माणसान त्यांना कधी तिका आई अशी म्हटल्यानच नव्हती, त्या माणसाक तिका वाटला असा ह्या माणसाकडनं माका नकोच कधी काय माझा म्हणजे दिवस कार्य करून ह्या नाही याच्याकडनं घ्यायचेच नाही असं तिचं होतं असत विषय. आणि तो असे पण खूप वेळा अशी त्याची भांडणं झाली होती आई बीची. तो नुसतं आमच्या आई बीक ना खूप घाण पहिलं बोललेलो असा. हाली काही ना तो आमच्याबरोबर चांगलं वागूचं नाटका करत होतो खरं सांगूचा म्हणजे. कशाक ना ती पण मी तुमका या पुढच्या व्हिडिओत सांगतलोय काय तिचे प्लॅन होतो तो. तर त्या सगळा झाला आणि दुपारी 3च्या आमचे तर झाला सगळा. आणि दुपार झाली आम्ही जेवला आणि आमचे 2 भाऊ इले मुंबईतून ते जेव केले नाही आणि ह्यो पण होतो त्यांच्याबरोबर, तो पोरगो होतो ह्यो. तर हे जेव केले नाही म्हणून 3 वाजेपर्यंत वाढत आला ना आमच्या ताई. तर 3 वाजता ताईने फोन केला भावा म्हणजे काकांच्या पोरग्या. तर तो फोन त्यानं न उचलता ह्यो जो दुसरा माणूस आहे ना सावत्र त्या माणसानं उचललाय आणि तो त्या फोनवर ना आमका काय काय घाणेरडा बोलूक लागलो. म्हणजे नाही कोण तुम्ही, तुमची लायकी काय, असं लायकी काय आणि काय आतापर्यंत मी तुमका ॲडजस्ट करत दिलं. एक तर ह्या माणसाची लायकी नाही की तो आमका ॲडजस्ट करीत. समजला, आम्ही आमचा खालाव आमच्या आईनं आमका वाढवल्यान, तिनं आमचा सगळा केल्यान आणि ह्यो आमका सांगता की आम्ही तुका ॲडजस्ट केलं. ह्या शब्दाचा अर्थ आधी काय ॲडजस्ट केल्यान म्हणताना म्हणजे नेमका काय. पप्पाने आमच्या लग्न केल्याने मग दोघं आम्ही जन्मा केला, मग ह्या एका काहीतरी आतमध्ये खूपच होता याच्या. आमची आई पण एका खुपायची, कारण त्याचा ना वेळोवेळी जे शब्द असायचे ना मी तुमका ते पण सांगेन. ह्यो आमका काय काय मध्ये बोलायचो तो हे शब्द ना त्याचे म्हणजे दाखवून द्यायचे की ह्यो सावत्रच असा, तो कधीच सक्को होऊ शकत नाही आमचो आणि आमच्या आऊशीचो. तर त्याच्यानुसार ना ह्यो घाणेरडे आमका शब्द बोललो फोनवर. मग आम्ही काय केला की फोन कट करून टाकला आणि आमची वहिनी तिका फोन लावला मुंबईत आणि सांगला की ज्या दादाक आम्ही फोन लावला, म्हणजे ज्या भावाक फोन लावला त्याच्या बायकोक आम्ही फोन लावला आणि सांगला की ह्याका फोन लावलेला पण ह्याचो फोन त्या सावत्र भावानं घेतल्यान, म्हणजे सावत्र त्यांना घेतल्यान आणि ह्यो आमका काय काय फोनवरनं बोलायला लागलो.
हे अजून जॉब पण इले नाही 3 वाजले तरी ते आम्ही आमच्या वहिनीक मुंबईच्या सांगत होता. तितक्यात ह्या सावत्र जो हा त्याची बायको आतमधनं आमका बडबडाक सुरुवात केल्या. आतमधल्या खोलीत होती थंयनं इली आणि आमका काय ना काय बडबडूक सुरुवात केल्या. तर विषय कसं माहिती आहे काय, ही बडबडाक सुरुवात केला आणि तशा आम्ही रेकॉर्डिंग सुरुवात केला करू. कारण आमका माहिती होतं ही काय इली आईच्या आहे का ती आमच्याशी काय बोलली पण नव्हती किंवा आमका हाक पण मारला नाही. आणि ही इली कधी ही सांगतात ना यांका दिवस कार्य करूचे होते, यांका सगळा करूचा होता. ही माणसा इली कधी 9व्या दिवशी घरातला कोणतरी जाता असा ही मानतोच. मग हिने कधी हजर होया होता आणि असं ही लोकांना दाखवतं की नाही आम्ही लय किती सभ्य ह्या लोकांनी कधी हजर होया होता. 9व्या दिवशी योग होया होता की मग पहिल्या दिवशी योग जमला नसा, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण माणूस काहीतरी लवकर येता नाही 9व्या दिवशी येईल. आणि ही बाई आमका बडबडक लागली. आमच्या आईक शिवेगाळी केल्याने तिला ज्या आईच्या कार्यासाठी येली तिका हिना त्या बाईन त्याच्या बायकोन घाणेरडे शिवेगाळ करूक सुरुवात केलं. आमका शिवेगाळ करूक सुरुवात केलं. म्हणजे आम्ही थंय राहुला होता तिका खूपच होता. आणि तसं पण खुपण्याचा कायच कारण नाही. त्या घर आमच्या आईच्या नावावर आणि त्या आम्ही आणि आमच्या आई इतके वर्ष ते का सांभाळला होता. कायच नव्हतं त्या घरात तेव्हा. नुसते चिरेबिरे असे लावलेले होते. त्याच्यात जमीन होती, खिडके नव्हते, काय नव्हते, दरवाजा पण नव्हते आतमध्ये आणि मेन म्हणजे संडास पण नव्हतो. तर पप्पा गेल्याच्या नंतर त्या घराचा सगळा आमच्या ना आईन आणि आम्ही एक एक पैसे ह्या करून आम्ही कसे दिवस काढला होत्या. मग ते आमका चांगले माहिती आहे खरं सांगूच तर. मग त्या घर आमका हवा म्हणून आम्ही त्याचं सगळं केलं. 26 वर्ष पप्पा जाऊन झाली त्या सगळ्या घराचा आम्हीच करत केलं. आणि त्याच घरात ना ही बाई 10व्या दिवशी आमका बाहेर काढूक बघत होती. आणि या बाईन काय सांगल्या लोकांना की या बाईक आम्ही बाहेर काढत होता. काय होती ना ती बाईचा काय आमच्याबरोबर भांडत होती इथं. त्याची आम्ही ऑडिओ केलेली आहे, आमच्या वकिलांकडे जमा केलेली असा. आणि ती पुढच्या कधी पण जेव्हा गरज लागा तेव्हा आम्ही होय तुमका यूट्यूबला ती पण ऐकवणार, व्हिडिओ पण दाखवणार. पण त्याच्या आधी विषय कसं आम्ही FIR टाकलेली आहे. त्याच्यासाठी ते आमका खूप महत्त्वाचे पुरावे असत. त्याच्यामध्ये हे करू शकत नाही, रिव्हील करू शकत नाही ते. तर ही काय काय आमका घाणेरडा बोलायला लागली. आणि त्याच्यानंतर ना म्हणता घर आजा घर माझा घरात ना चालती हो बाबा तुझा घर हां. आम्ही काय असं म्हणत पण नाही तुझा घर माझा घर तर आमच्या आईचा घर. ह्या कोणाचा तुझा माझा ह्याचा त्याचा असा घर होता. आमच्या आईचा घर होता. तिनं सगळा केला होता आणि आम्ही आमच्या आईच्या घरात राहत होता. आणि तिनं सगळा लादी प्लास्टर दुसरी एक खोली काढलेली सगळा त्या घरात. म्हणजे संडास पण आम्ही कर्ज घेऊन त्या टायमात 20 वर्षापूर्वी कर्ज घेऊन बांधलेला होतो संडास. आणि ही खरंच नव्हती तेव्हा. ही खंय आमका माहिती पण नव्हती. ही खंय कर्जा बिर्जा त्यांची प्रकरणं असायची, ही लपान बिपान खंय पण असायची. ही आमका माहिती पण नव्हती माणसा. तर त्याच्यानंतर नंतर ह्यो माणूस ना जरा गोड होऊ लागलो आमच्याबरोबर. आणि आई काय सांगल्यान गावा गेलो आणि JCB लावूया म्हणून सांगला आमच्या वरच्या डोंगरावर. तर सुरंगुली म्हणून जागा ना थंय JCB लावल्यान आणि JCB लावल्यान आणि ह्यो माणूस पैसे दिल्याशिवाय पळान गेलो. आणि काय सांगल्यान की मी मुंबई गेलोय काय पैसे पाठवतोय. पण ह्या माणसान 25 ते 30 हजार रुपये झाले होते JCBचे. त्या माणसान एकही पैसे त्यात दिला नाही. आणि आमच्या आईकडे जेवढा काही पैसे नव्हते की 25-30 हजार त्या टायमात ती ते पैसे देऊ शकत. आणि JCB वाल्यांनी यायचे सारखे दारावर. आमका पण ती लाज वाटत लागली. मग आईने ते कर्ज काढल्याने कोणता तरी आणि ते पैसे तिनं देऊन टाकले. कशाचं ते का ना घर बांधूचा होता थंय. हां तो एक जो मुद्दो लक्षात ठेवा. त्या माणसात थंय घर बांधूचा होता. तर त्या माणसानं थंय घर बांधल्यान नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे गोठ्याची जमीन आहे म्हणजे गोठो होतोय तेका थंय घर बांधूचा आता. हा बोलले आई बोलली काय हां चाला तुका हय घर बांधूचा ना तू हय घर बांध. मग आम्ही काय ठरवलं की ह्या घराचा सगळा आता आम्ही व्यवस्थित करायचा. काय आता पडझड त्या घराची होता नाही. कारण ह्यो बाहेरच बोललो
सांगून मोकळं झालं. म्हटलं आम्ही सगळा करूया घराचा म्हणून आम्ही नंतर काय तर आम्ही त्या घराचा केलं पैसे घालून स्वतःचे, मी आणि ताईन आणि आई. तर म्हणून ह्या आता एवढं चांगलाचा घर दिसता ना आता आमच्यामुळे आणि आमच्या आईमुळे दिसता. तर आपले पहिल्यापासून जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना पण माहिती आहे त्या घरासाठी कोणी काय काय केलं आणि किती केलं. आणि आजूबाजूच्या लोकांना पण माहिती आहे की कोणी काय केलं. न्यू काय लक्षात घालत नव्हतं आणि एखादा नकोच होता आहे ना, स्वतः सरळ चांगलेला होता की या माका नको. त्याप्रमाणे त्याका आईन ती जमीन दिला आणि त्याका बंगलो बांधूचो होतो. मग तू हय तकडे सुरगुलीत नाही, मग नंतर त्याचा काय कॅन्सर झाला. नंतर मग ते सुरगुलीच्या याच्या गोट्याच्या जमिनीवर तो घर बांधणार होतो. तर मग आईन सांगून का तू घर बांध होय. तर त्याच्यानंतर त्यांना चिरे पण आणून टाकला नव्हते भरपूर असे. तर ते त्याच्या घराचे बंगल्याचे चिरे. तर जो घराचा विषय कसा गेलो ह्या मध्ये बोलताना हे सगळं चालू असताना मध्ये घराचा विषय कसा गेलो. ही बाई आमका सांगू लागली की तुम्ही चालती या माझ्या सासऱ्याचा घर माझा घर असं करूक लागली. ह्या आमच्या आईचा घर आम्ही म्हटलं आईला जाणार नाही. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून ते होता आईचा करूक थंय कोण नव्हता. कोण आईचा पहिल्या दिवसापासून घर उघडा राहावा खोया म्हणून आम्ही थंय थांबलेला. कोण तिसरा माणूस तर इला नव्हता. आमचं एक भाव आणि हे म्हणजे संकेत खै आमच्या वांगडा म्हणजे आमच्या सोबतीक कोणतरी वया म्हणून हे दोघे आमच्याबरोबर थंय थांबलेले सोबतीक. इकडलं सगळं काम सोडून दादान पण सुट्टी काढलेलं मुंबईतून. तर त्या घराचा विषय म्हणजे हिनं आमका सांगलेलं ना घरातनं चालती व्हा बाहेर काढूक बघवती ना म्हणून आम्ही आता या सांगतात. तिनं काय सांगलं लोकांना म्हणजे जे मुंबईचे आमचे जे इले नव्हते त्यांनी काय सांगलं नाही म्हणजे किती खोटारडी येत नाही ही माणसा की ही माका घरातनं बाहेर काढूक बघवती असं त्यांनी सांगलं. जर घरातनं बाहेरच काढूक बघवत असताव ना तर 2 माणसं करून ह्यांका जेवणा करून घातलाव नसताव आणि ह्यांका हंतरुणा बिंतरुणा ह्याची त्याची मागून चट्टे बिटे आणून दिलावत नसताव या माणसांका. आम्ही ग्रामपंचायती तलाठी कार्यालयामध्ये जायची पेन्शनचा तिका निराधार योजनेची पेन्शन चालू होती. तर त्या पेन्शनच्या कामासाठी जर गेली ना तर तो मॅडम होत तलाठी मॅडम तो आईकडे त्या ह्याच्या कर्जाची ना कागद द्यायचे. म्हणजे ह्यांना जी नोटीस यायची नोटीस सावत्र जो ना त्यांनी कर्जा केली नोटीस यायची. त्या आई ना आमचं त्या टेन्शन घेऊन बसायची. मी तिकडे गेलोय की ही बघा माका नोटीस देत अशी आमका सांगत बसायची ती. तर आम्ही सांगायचं जाऊ दे नको टेन्शन घे तुका काय करूचा तुझं काय संबंध आहे कर्जांशी. तर त्या ह्याच्यावर कागदावर ना त्या कागदावर जेवढी रक्कम ना लिहिलेली तुम्ही जर ऐकला तुमचे कान फुटतील अक्षरशः. मी रक्कम आता तुमका सांगत नाही वेळ पडली तर तापण तुमका मी यूट्यूबला टाकणार. तापण टाकणार सगळ्या डिटेलमध्ये माझ्याकडे ते कागदपत्र असत. तर तो विषय झालो. ही आमच्याबरोबर भांडत होती आणि त्याच्यानंतर तिथून नवरो येलो आणि त्यांना तो कागद घेतल्या बायकोकांना आणि सांगता काय माहिती आहे काय असल्या कर्जांना आम्ही विचारत नाही हे ह्यांच्या याच्यात घाला म्हणतं. मग तुम्ही समजा कशात घाला काय घाला. एवढी नीच प्रकारे ना तो आमका घाणेरडे गाळी घालत होतो ना. मी तुमच्या ह्याच्यावर झोपतोय म्हणजे खाण्याडे मी आता इकडे ते बोलत नाही. तर असे घाण्याड्याने अश्लील तो आमका गाळे घालत होतो ना. की रांडो इकडे पडानो बापसाच्या घर नाही ह्यानी आता आपल्या घरात वया होता राहावा तर हे होय पडानोत. आम्ही ह्याच्या घरात पडान नव्हता. आम्ही आमच्या औशीच्या घरात राहत होता. तिचे दिवस कार्य करूसाठी आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून ते होता. बाकी कोण नव्हता थोय. कारण ती आमची सख्खी असा आमका तिचा करणं सगळा भागचा. तर आम्ही करत होता थंय रवान. आणि जे काय ह्या माणसांनी शिवेगाळी केल्या नाहीत ना ते आमच्याकडे सगळे रेकॉर्डेड होत. ते वेळ पडली काय ते पण आम्ही तुमच्याकडे यूट्यूबवर ते सगळे आम्ही मांडणार. त्याच्यानंतर जवळजवळ ना अर्धो पाऊण तास तो माणूस आमका खाण्याडे गाळी घालत होतो. घरात इलो थंय गाळी घातली आणि पडवीत उभं रावलो आणि खळ्यात ना ही बाई ना हिची बायको मजा बघत होती मजा. आणि त्यांना माहिती नव्हता ही हसत होती. म्हणजे तो माणूस आमका गाळी घालता ना मी हिका मजा वाटत होती ही हसत पण होती. तर त्यांना काय वाटला की आम्ही ना गप्पा ह्यांचा काय शूट बीट करत नाही रेकॉर्ड करत नाही. पण सगळ्यांना आम्ही ह्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवला. तर त्याच्यात ना
त्या एकही आम्ही त्या माणसाक घाणेरडा काय आम्ही तेव्हा बोललो ना, पलटून एक पण आम्ही गोष्ट बोलला नाही. कशा तर आमका आमच्या आईचा कार्य सरळ पार पाडूचा होता. का आमच्या आईचा कार्य व्यवस्थित करूचा होता, कारण ती अशी अर्ध्यावर आमका सोडून गेली. त्याचं दुःख म्हणजे आम्ही हेच करू शकत नाही. तर दुःख आमका किती होता ना, त्या दुःखात आम्ही आमची साथ कोणी दिलं नाही. उलट ना त्या सगळं तो ह्या लोकांनी ना फायदो उचलला नाही ना. एवढे घाणेरड्या प्रकारचे गाळी घातले ना, तेव्हा आम्ही म्हणजे ह्यांका म्हणजे संकेतला आणि भाऊजींका आणि आमचे दादा होतो आमच्याबरोबर. ते का आम्ही म्हणजे आमचे भाऊजी पण येले. हा 9व्या दिवशी भाऊजी पण येले, ताईची मुलगी पण येली. तर भाऊजींका आणि सांगलेला होता की तुम्ही काय बोलायचं नाही या विषयात, कारण आपल्या आईचा आपल्या व्यवस्थित करूच आहात. तर आम्ही शपथ घालून ठेवलेला. एक जवळजवळ पाऊण तास 1 तास असो ना गेलो ह्यो नुसतो घाणेरडा आमका चाललेला. म्हणजे अक्षरशः रस्त्यात जाणाऱ्या माणसांनी पण ना ऐकल्यानी आणि ती पाठच्यापाठी पळाली. म्हणजे कशा तर आमका ती हाक मारू घेत होती, म्हणजे असं वारला काही येतात ना तशी ती येत होती. ह्या आमका नंतर समजला काय काय जणांकडनं नाही आम्ही येत होता, पण तकडे तुमच्या तकडे खळ्यात मोठमोठे घाणेरडे अशी गाई बी कोणतरी घालत होता, म्हणून आम्ही पाठच्या पाठी गेला. त्याच्यानंतर थोडं वेळ गेलो, ह्यो अर्धो पाऊण तास खंय नाहीसो झालो काहीतरी. तर मी मगाच तो प्रकार जो सांगलोय ना, तेव्हा मी आणि ताई आमच्या हॉलमध्ये झोपला होता, टीव्हीच्या खोलीत झोपला होता. मी, ताई, आमचं स्वर, दीदी आणि ती आतमधल्या खोलीत होती. आणि आमचे भाऊजी, संकेत आणि यो दादा, तो आम्ही नवीन जी खोली बांधला त्या खोलीत होते. तर त्याच्यानंतर ती बाहेरच्या खोलीत इली आहे आमच्याबरोबर भांडणं करूसाठी. आणि कोण पण कसं झाला, तू कोण आमका घाण काहीतरी बोलतोस काय, तर कोण माणूस गप्प नाही बसत कधी पण. अरे केल्यानंतर कार्य येताच तोंडातनं. पण ह्यो माणूस इलो, आम्ही एक शब्द त्याच्यात बोलला नव्हता. आजूबाजूच्यानी पण ऐकल्यानी असतात. पण आता कसा कोण बोला कोण नाही, आम्ही कोणाक आम्ही खेचतच नाही आतमध्ये. कारण कसा आपण आपले विषय ते आपण कोणा किती घेऊ आता आपल्याला समजा गवा. त्याच्यानंतर होईलो मी संकेत बाहेर बसलेला पडवीत पायरीवर, आणि आमची पोरगी खेळत होती खळ्यात. तितक्यात येलो. हा बायकोक सांगता, हा चला या चुतिया लोकांबरोबर काय लागलाय, आईची गाण यांच्या, म्हणजे हो आमका उकसवचा प्रयत्न करीत होतो. पण मी काय केलंय तेव्हा चोरून बिरून शूटिंग न चालू करता मी सरळ मोबाईल धरलो. म्हणजे हो आमका ना काय काय घाण, हा ही चुतिया लोक हे काय करणार आहे, त्यांची लायकी आहे काय, असं काय काय तो बोलून आमका उकसवचा प्रयत्न करतो. पुन्हा ह्या त्याच्या बायकोन आणि त्याच्या पोरांनी बघितल्यानी की आम्ही शूटिंग करता, त्याच्याबरोबर त्याची बायको आणि त्याचे पोरगे त्याला थांबवत होते. हां गप्प बसा असं करून थांबवत होते, कारण त्यांना समजलेलं की आम्ही आता शूटिंग करता, यांची पोल खुलतली. तर थोडं वेळ बघला आणि मी असं पायरी जवळ येऊन पण बघलं नाही, एवढं जवळ येऊन आणि बघल्याने शूटिंग करत आहे ती. तर नंतर गेलो त्या बाजूवाल्यांच्या खळ्याच्या तकडे गेलो आणि सांगता आणि मोठ्याने गाडीवर गेलो, हां ही माझ्याचोच माझी शूटिंग करते. तर मी पण बोललो, कारण किती माणूस ना गप्प बसा, ह्याचा पण एक लिमिट असता. तुमच्या ह्याच्यावर झोपतोय त्याच्यावर झोपतोय, तुमच्या ह्याच्यात हे घालतंय ता घालतंय, एवढा आम्ही सहन केला होता. मी शूटिंग केलंय मी कशा काय, मी माका तो ह्याच हवं होतो की हो माणूस आमचा इतको वेळ काय काय बोलता, माका तर आता त्याचा तोंडच दाखवचा होता सगळ्यांका. मी बिनधास्त शूटिंग चालू केलं, म्हटलं आता या माणसाला नाही सोडायचं. तर काही जाऊन त्यांच्या खळ्यात रवलो आणि बडबडाक लागलो, हां माझी शूटिंग करतेस माझी शूटिंग करतेस, आणि गाडी बी घालूक लागलो. तर मी बोलले कशाक नाही शूटिंग करायची, तू आमका एवढं वेळ गाडी घालतोस, हां आमच्याकडे पण काय या वया ना कोण दिसा काय या माणसाचा. तर ह्या माणसाचं ना माका त्या व्हिडिओ चेहरा दाखवतो होतो, ह्याच्या बायकोचो ह्याच्या पोरांचो, कारण ह्यानी आमच्याबरोबर काय केल्यानी होता. आणि बरोबरच एका जर शूटिंग करताय ती समजल्याबरोबर ना ती आपल्या नवऱ्याक अडवूक लागली. हा धावत इली, मग घरातनं पण धावत इली की नाही हा बस तिला तेच पाहिजे. कोणाक काय व्हाया होता, म्हणजे तुम्ही आमका शिवेगाळी घाण्याडे करणार आणि आम्ही त्याचा व्हिडिओ केला तर तुमका कशा घाबरून तुमका व्हाया तर आमका बोलणार. तर ते बघून मग घाबरली आणि म्हणजे ना ही झाली, म्हणजे माका घाणेरडा माझ्या कॅरेक्टरवरून घाणेरडा काय बोलायला लागली ती बाई. आणि तिचं जर मी हा व्हिडिओ सांगलाय ना
ता पण मी सांगणार ही अशीच आमच्या डोक्यात नाचक लागली ना ता पण मी पुढच्या व्हिडिओत सांगेन मला ती पण एक बाई या पण कसा शेवटी ती माका घाण घाण बोलली आहे ना त्याची ती कर्म देव तिका बरोबर देतलो आ माका विश्वास आहे आमच्या देवावर बरोबर त्या बाईक देव देणार शिक्षा त्यानंतर हो त्या टायमाक नुसतो नाचान घाणेरडे आमका गाळी घालत होतो ना आणि असे अश्लील घाणेरडे इशारे त्यांना माझ्या बहिणी करून दाखवलं माझ्या मोठी जी बहीण आहे एका अश्लील इशारे घाणेरडे करून म्हणजे तुम्ही समजा एका कसला घाणेरडा इशारे कसे करून दाखवतात ते तो ह्योच माणूस करून दाखवू शकता कारण ह्यो कॅरेक्टरने एकदम घाणा म्हणजे कोणा काय कसं वाटत असतात ना तो वाटून दे पण आमच्याकडे व्हिडिओ होत ऑडिओ होत सगळा आमच्याकडे हा आणि कसा विषय आमच्या आईची इच्छा महत्त्वाची होती त्याच्यासाठी ह्यो हेका कसले राग इले काय इले म्हणून ह्यो आमका असल्या प्रकारे गाळी नाही घालू शकत कोणच एखाद्या स्त्री असल्या प्रकारे गाळी घालूच शकत नाही ह्यो माणूस आमच्या अंगावर धावून येत होतो म्हणजे माझ्या आणि माझ्या ताईच्या अंगावर अक्षरशः घाणेरडा त्याला काय करूचा होता तर त्याकाच माहिती तो आमच्या अंगावर धावून येत होतो त्याच्या 2 पोरांनी त्याला पकडलेला नाही म्हणजे का धावून येऊन आमचा करूचा काय होता आमका घाणेरडी धमकी पण दिला त्यांनी तुमच्या पोरांका तुमच्या नवऱ्यांका मारून टाकू म्हणून तुमका मारून टाकू तुमचे हे फाडून टाकू म्हणजे काय फाडून टाकता तर तू तुझ्या बायकोबरोबर करू शकतोस तर ही आमका एवढे घाणेरडे शिवेगाळ करतात काय करतात आणि आम्ही गप्प बसणार हां आम्ही कायच बोलणार नाही असं होणार नाही ना तर तो आमका घाणेरडे म्हणजे असे जिवे मारण्याचे धमके बिमके देत होतो त्याच्यानंतर त्याच्या पोरग्यानी ना म्हणजे असे भरपूर घाण प्रकार ते झाले आहेत ना आणि घाणघाणी आमका बोललेलो त्याचा व्हिडिओ आमच्याकडे असा पण ह्या मी सगळ्यांना तुमका डिटेल शब्द इकडे मी तुमका सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये तर त्याच्यानंतर ना त्याचे पोरगे त्याला धरून घेऊन गेले त्यांनी बॅगे बिगे ती बायको गेली घरात बॅगे बिगे उचलल्यानी ती हव्या दिवशी जाऊ गेली आणि मग सगळ्यानंतर झाला काय की आम्ही पण ठरवलं की आता ही पोलीस कंप्लेंट करायची प्रकार झालो ना आता म्हटलं आमच्या घरातले कोण होत त्यांना ह्या आपण सांगायचा कारण सगळीच कोण तेव्हा इली नव्हती नंतर येणार होती तर मुंबईचे जे भाव होत त्यांना फोन लावला म्हणजे ताईन लावलं वहिनी सगळ्या कोणा वाटत त्यांना आम्ही फोन लावलं आणि त्यातल्या एका भावाक ना म्हणजे आमचे चुलते होत सुधाकर नारायण शिंदे त्यांचे 2 पोरगे आणि 1 पोरगी ह्या मी तुमका हे डिटेल त्यांना कशा सांगतो असे आमचे खूप म्हणजे आमचे पप्पा धरून 6 भाव 6 जमते आणि त्यांचे 2 बहिणी काहीतरी तर 6 भाव त्याच्यातले ह्या सुधाकर नारायण शिंदे आणि त्यांचे जे 2 पोरगे आणि लेक त्यांचा मी काय माका सांगूचा ना तर मी नंतर तुमका पुढे सांगतो पण ह्या तुम्ही नाव फक्त लक्षात ठेवा तर ह्यांनी काय केल्यानी ताईन काय केल्यान ह्यांका सांगल्यान आणि म्हटलं हे बघ दादा म्हणजे तो छोटंसं त्याच्याचं ना एक पार्ट घेऊन आम्ही त्यांना मुंबईत पाठवला होतो की ह्यो बघा ही काय करतो तर त्या त्यांनी बघितल्यानी तर आम्ही चांगला झालेलो प्रकार सगळं तर तेव्हा ना त्यांनी आमची म्हणजे बाबा म्हणजे तुमका आमची साथ हां असं दाखवल्यानी की ना असं त्यांनी नाही केलं पाहिजे होतं आधी ना त्या माणसान जो सावत्रा ते ना त्या ह्यांका फोन लावलेला आहे म्हणजे त्या भावांका त्यांना स्वतः पण फोन लावलेला आणि त्याका सांगण्यात काय माहिती आहे काय की ही माझ्या बायको घाणेरडे शिवेगाळ करून घरातनं बाहेर काढून म्हणजे बाहेर काढत होती तर ह्या आमका तेव्हा समजलं त्यांच्याकडून पण आमचं तर काय माहीत नाही ना बाहेर बिर काढत होता होती तर तेव्हा त्यांच्याकडनं आमका समजला पण नंतर मग त्यांनी असं पण दाखवलं नाही की नाही आमची चुका ह्या म्हणजे साथ ही अशीच लोक आहोत तुम्हाला माहिती आहे ना कशी आहेत ती असं ते काय बोलले आमच्याबरोबर आता कोण नाही मान्य करणार आणि तो व्हिडिओ दाखवला आहे त्यांना पण त्या सगळा या झाला पटला त्यांना सगळा पण नंतर काय झाला तर त्यांनाच माहिती त्याची साथ देऊ लागली त्या माणसाची त्यानंतर झाला कसा आम्ही म्हटलं आता गप्प बसूया या विषयात का ह्या करायचा नाही मग 12 जावं दिवस जातो 11-12 म्हणजे 12व्या दिवशी आम्ही एकाच दिवशी 12-13व्या आईचा करून घेतला त्या दिवशी सगळे इले तेव्हा पण आमची एक मिटिंग घेतली त्यांनी थंय की या कार्य याच झाला नाही की या म्हणजे या देवापर्यंत पोचलाच नाही हा कार्य
म्हणजे म्हाका कमाल वाटता. म्हणजे काय विषय आसात, काय लेवलची माणसाची मेंटॅलिटी आसात की सगळा करून हां त्यांचा म्हणणं काय होता की तो जो हा आमका शिवेगाळी करणारो, ज्या माणसान तिका कधी आपली आई मानलेलंच नाही, हां तिका कधी आई असं बोललोच नाही, ती गेली तरी एक थेंब दळत ना त्याच्या इलो नाही, त्या माणसान तिचा कार्य करायचा. तो तेव्हा इलोच नाही पहिल्या दिवशी, जो सारी भरताना पण टायमात पोचलो नाही थंय, त्या माणसान तिचा का असे काही लोक 2-3 माणसं असतात ना की अशा माणसांच्या बाजून असते आईच्या कार्यात गेलो आणि तिकाच खाण्याने गाई घालता. मग त्या माणसान केलेला कार्य हिच्यापर्यंत पोचणार होता काय? आम्ही आम्ही विचारतच नाही कोणा की कोणा काय पटला हा नाही पटला. आमची ती सक्ती आवस होती, आमका जा पटला ज्याप्रमाणे पटला तर आम्ही तिच्यासाठी करू तो प्रयत्न केला आणि आम्ही तिचा सगळा व्यवस्थित केला, कार्य झाला. आणि नंतर नंतर ना आमका ऐका घेऊ लागला की ह्यो मुंबईत गेलो, ह्याका फोन करून याक सांगता, त्याका फोन करून याक सांगता, म्हणजे आमची फुल बदनामी करत होतो तो माणूस. तर आमका समजा येऊ लागला कानावर. आमची म्हणजे आई आमची अचानक गेल्यामुळे ना आमची मनस्थिती तेवढी नव्हती खयची गोष्टी समजून, म्हणजे आमका ते पटकन हे होते. मग नंतर आम्ही ठरवलं ह्यो असा करताना मग आपण कंप्लेंट करूया वाटत. तर म्हटलं आम्ही ठरवला की आता ह्याची पोलीस कंप्लेंट करायची, कारण ह्यो आमका आता हिच्या माणसाची भीती वाटायला लागली. ह्यो आमका काही तरी त्या दिवशी दिवसभर आमका ह्यो शिवेगाळ करीत होतो, मारून आमका धावून येत होतो, त्याची बायको आमका त्रास दिल्यान. तर ही माणसं उद्या काही करू शकतात, म्हणून आम्ही देवगड पोलीस स्टेशनमध्ये FIR केलं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये FIR केल्यावर पोलीस स्टेशनमधूनच बातमी पेपरात देतो. तर ती मी बातमी तुमच्या इकडे टाकेन. लोक देतात आणि त्याच्यानंतर ही काय ती कारवाई सगळी सुरू झाली. त्याच्यानंतर काही लोक म्हणजे सुधाकर नारायण शिंदे यांच्या फॅमिलीतल्या लोकांनी त्याची साथ देऊसाठी आमका नाही तऱ्हेन त्रास देऊ सुरुवात केल्यानी. म्हणजे आमका स्टेटस टाकायचे घाण्याळे ग्रुपवर, आमचं शिंदे फॅमिली ग्रुप आहे त्याच्यावरती आमका मेसेज टाकायचे. मग आम्ही काहीतरी रिप्लाय दिला स्टेटस. म्हणजे आता कसा तुम्ही आमच्यासाठी स्टेटस ठेवता हां, पण तुम्ही जगात दाखवता की नाही हे स्टेटस त्यांका नाही, पण आमका समजता ना तुम्ही आमची लायकी काढतात त्याच्यावर, आमका समजणारच या कोणाका, आम्ही काही एवढी लहान नाही. ह्याच्या आधी ह्यांचे असे स्टेटस नसायचे, जे सगळे मॅटर झाल्यावरच त्याच्या समर्थनात ह्यांचे स्टेटस आणि बाकी काम. तर आता ना मला बोलता एक गोष्ट आठवलेली तेव्हा झालेली. आमच्या आईचं कार्य होता म्हणजे 12 एकत्र करूचा ठरवलं. त्याच्या आदल्या दिवशी आमच्या घरातल्या एका माणसान आमच्या आईच्या कार्यात जायचं नाही, म्हणजे गावी तिच्या कार्याला जाऊ नका असं कोणा फोन करून सांगलेलं. गावाला गेलेले ते आले परत निघून, आता तुम्ही पण कार्याला जाऊ नका असं त्यांनी इकडे तिकडे सांगलेली. आमचं पण मस्त फिरलं, कशाक नाही फिरणार. आमच्या आईच्या कार्यात तुम्ही येऊ नको म्हणून सांगतात हां. ही कितपत गोष्ट ही गोष्ट कितपत योग्य हा ती तुम्ही सांगा कमेंटमध्ये हां. आम्ही आमच्या ह्या माणसांबरोबर काहीच क्रॉसिंग नव्हता. ही आमच्याबरोबर चांगली आमच्याकडेच यायची, खायची, जेवायची, झोपायची, आणि ही अशी माणसं आमच्या आईच्या कार्यात जाऊ नको म्हणून प्रचार करत होती. तर त्या झाला. आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रुपवर बातमी टाकू लागले. जी बातमी टाकलेली होती ना इल्ली पेपरात, ती बातमी टाकल्याने त्याच्यात आमका काय काय घाणेरडा बोलला गेला. लय असे घाणेरडे अश्लील मेसेज ते थळ केले गेले. पण त्या माणसाक तो जो मी सावत्र बोलते ना त्यांना या सगळ्या ग्रुपवर करत होतो, पण त्याका एका शब्दान कोणीच काय बोलला नाही की हे असला तुम्ही तुमचा फॅमिलीचे विषय ते तुम्ही तुमचा कायचा बघा पर्सनलमध्ये, हय तुम्ही हे विषय मांडू नको आता त्याका कोणच बोलला नाही. म्हणजे कोणाची हिंमतच झाली नाही वाटत त्याका बोलायची असं मला वाटायला लागलं. आता कोणच त्याका काय बोलला नाही. या सगळं आम्ही ना बघून घेत होता. सगळ्याचे स्क्रीनशॉट पण आम्ही काढून ठेवलं वेळोवेळी. ही गोष्ट आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कळवला की ह्यो आमका घाणेरड्या प्रकारे बोलता व्हॉट्सअपला ग्रुपला.
तर त्यांनी पण आमकां सांगल्यानी की तो कोण तुमचो ॲडमिन आसा ताका सांगा ह्या माणसाक आवर घाला म्हणून. तसं आम्ही कळवला, पण त्याच्यावर काय आवर काय बसलो नाही. त्यानं जा होता तर तो चालू ठेवला. आणि कसं असतं माहिती आहे, त्याची जी साथ देणारी लोक आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही त्याची साथ देऊ नको. तुम्ही देऊ शकता, तुमचा विषय आहे. तुमका तो चांगलं वाटता, ह्याच्या आधी तर तुमका चांगलं वाटत नव्हतं. तुम्ही काय बोलत होतास त्याच्याबद्दल, तो तुमच्याबद्दल काय बोलत होतो तर आमचं पण माहिती आहे ना. जसं त्यानं आमच्याबद्दल तुमका कळी लावला नव्हतं, तसं तो काय बोलत होतो तर आपण आमका माहिती आहे गोष्टी आम्ही पण तुमका सांगू शकता वेळ पडल्यास. अशी 3-4 टकली आहेत ना ती त्याची सपोर्ट करतात आणि आमका त्रास देतात. ग्रुपवर म्हणा, ही स्टेटस बिटस हां म्हणाय काय माझे 1-2 मी ठेवलेले स्टेटस स्क्रीनशॉट मारून कोणीतरी त्याला पाठवला. कारण कोणीतरीच पाठवला, कारण जो ती चौघं म्हणजे सावत्र त्याची बायको. सावत्र म्हणण्याचं कारण काय की त्यानं आता भावाची ह्या म्हणजे त्याची तेवढी लायकी नाही. आम्ही आपलं म्हणायचं होतं की बाबा भावा, पण आता तेवढी पण त्याची लायकी नाही. तो दीपक शिंदे आता म्हणजे दीपक शिंदे म्हणते, सावत्र मित्र मरवले असं म्हणून तुमका समजणार नाही ना. तर दीपक शिंदे, त्याची बायको आरती शिंदे आणि त्याचे 2 पोरगे आम्ही त्यांना आधीच ब्लॉक करून टाकलेली होती. तर मी काय स्टेटस ठेवायचं तर ते त्यांच्यासाठी तर असू शकत नाही ना, कारण तिथं ब्लॉक होतं. हां, तर त्यांच्यासाठी तर ते असूच शकत नाही. तर मी कोणासाठी पण ठेवू शकते ना. किंवा माका वाटलं मी स्टेटस टाकलं, ही कशी लोका स्टेटस टाकायची आमका उकसवूसाठी घाणगाणा ऐकवूसाठी स्टेटस टाकायची. ते आम्ही पण आमच्या मोबाईलला आम्ही पण स्टेटस ठेवू शकतो ना. तर तो काय नाव नाही टाकलेला होता की हे तुझ्यासाठी स्टेटस आहे, हे तुझ्यासाठी स्टेटस आहे. आणि ज्यांनी आमका शिवेगाळी केली, भांडणं काय झाली, तर त्या लोकांना किती लोक ब्लॉक होती. मग ह्या लोकांनी माझे स्क्रीनशॉट काढून त्या दीपक शिंदे पाठवले आणि त्यांना माझे स्क्रीनशॉट ते ग्रुपवर टाकला आणि म्हणजे असं भडकवतो प्रयत्न केलाय ना. ह्या बघा, ह्या तुमका असा बोलता, तसा बोलता, असं करून ना त्यांनी काय असं लोकांना भडकवतो प्रयत्न केला. स्टेटस बिटस ते माझे स्क्रीनशॉट टाकून ग्रुपवर टाकून हा या तुमका असा बोलता तसा बोलता. मी कोणाक काय बोलूचो विषयच नव्हतो, कारण आमची वादावादी कोणाबरोबर झाली नव्हती. कारण आणि जो काय विषय आहे हे कोणाक साथ देतात, कोण कोणाक साथ देतं, तो देतो त्याचा प्रश्न. पण आमचा मेन एक विषय होतो, तुम्ही त्याला साथ द्यावा, पण तुम्ही त्या ह्याच्यात आमका घाणेरडा काय बोलायचा नाही, आमच्यापर्यंत तुम्ही यायचा नाही. म्हणजे तुम्ही आमका त्रास देऊ नको. पण त्या आमका त्रास देऊ लागले हळूहळू. हवी ही आमका अक्षरशः मानसिक त्रास देऊ बघतात आणि देतात. ग्रुपवर त्यांनी सतत असा काय ह्या केला. आणि त्या माधवी शिंदे, तर त्या माधवी त्यांनी आमका फोन केलेला माका पर्सनली. तेव्हा माका सांगता नाही, मला समजलं हे झालं ते झालं, मग तुम्ही त्याच्याबरोबर असं केलं तसं केलं. म्हणजे आमका खोटा ठरवून तो कसो खरो आमका वारंवार सांगून माका तू अशी आहे तुम्ही. तर माधवी त्यांनी काय माका बडबडासाठी फोन लावला. म्हणजे अक्षरशः माका बडबड आहे तो आमचो काडीचो पण किती वर्षा संबंध नव्हतो. हां, ह्या कोण तर मी त्याला ओळखत नाही. घरातला या कोण तरी होता चुलत्याची लेक, एवढा माका माहिती बाकी आम्ही तो ह्याच्याशी कायच संबंध नव्हतो. काडीचो पण ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तरी पण यांनी आमका फोन लावला, काय बोलला, भांडला. मी बघा की त्याची तुणतुणीचा वाजूक लागला. तेव्हा मग सगळं क्लिअर झालं की ना ह्या चांगला तयार करून दीपक शिंदे नाही का आमच्यावर सोडलेला होता. सगळी रेकॉर्डिंग मी करून ठेवलं आणि त्याच्यात हे त्याचे भाव त्याचा स्वतः कशाक पडत होती आणि आमका कशाक त्रास देऊ लागली त्या देवाकच माहिती. आमचं ह्यांच्याशी कायच भांडणा संबंध नव्हतो, पण ही आमका त्रास देऊ लागली. तरी आम्ही वेळ म्हणजे वारंवार स्टेटसला टाकून की तुम्ही आमच्या विषयात पडू नको, तुम्ही या विषयापासून लांब राहा वारंवार आम्ही त्यांना सांगत होता. पण ती अजिबात लांब झाली नाही. पण एक त्याचा तो मोठो त्यांचा बरोबर तो आता काय आमच्या विषयात नसता. पण मी मग नंतर कंटाळले आणि मी पण 2 मेसेज टाकले. ते त्यांना झोंबले. मग झोंबले तर काय आमचं प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही आमका टॉर्चर करतात. गेलो 1.5 महिना. आई आमची 6 तारीखला वारली. त्याच्यानंतर 10-12 दिवस तसे गेले. त्याच्यानंतर जो काय करतात ना तो आमका ही मनस्ताप देतात.
ह्या सगळ्याचा ना म्हणजे त्या दिवशी पण एक असं काल प्रकार झालो. खूप दिवस आम्ही बघून घेतले ग्रुपवर. आमका नेहमी मी स्टेटस मायनेच ठेवत नाही, म्हणजे स्टेटसवर आमका कोण कोणाक पण स्टेटस ठेवू शकता, आम्ही पण आमची कोणाक पण स्टेटस ठेवू शकता. पण ग्रुपवर आमका सतत टॉर्चर झाला. ते आमका समजत होता ही लोक आमकाच बोलतात, आमकाच हे सुनावतात घाण काय पण. काल पण मग मी कंटाळले, मी पण 2 मेसेज टाकले त्याच्यावर. मग ते ना जो दीपक शिंदे हा ना ते ना त्या माधवी, कारण मी तर स्पष्टच बोलते, कारण आहे ना आधी पण त्यांना माका फोन लावून सांगलेलं आहे आणि त्या त्याचीच बाजू घेऊन बोलता, म्हणजे या पक्क्यात आहे यांचे चांगलेच बोलणी चालली झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी आमच्या एका सोडलेला होता त्रास घेऊसाठी. काल पण मग त्या माधवीने एक मेसेज टाकला आणि त्याच्यावर मग दीपक शिंदेने ह्या केल्या की ना ग्रुपवर पाहुण्याने कोणी मेसेज टाकायचो ना, आम्हीच होईल जे कोण हाव शिंदे तेच बोलू शकता. तर तू शिंदे होस, आम्ही पण मुळाचे शिंदेच आहोत, आम्ही एखाद्या दुसरीकडनं इलाव नाही. आम्ही तर तुझा तर विषय सोड, आम्ही तर मूळचे शिंदेच आहोत, शिंदेच. तर मला तुझा काय आमका माहिती नाही, पण आम्ही तर मूळचे शिंदेच असावं. आणि तू आता जो माझे व्हिडिओ बघत असेल ना, तू आमचो अधिकार नाकारू शकत नाही. आमचा आडनाव माहेरचा जा आमचा कायमचाच राहणार. तू नाही बोलायचा पाहुणे हे ते, आम्ही तुझे एक तर पाहुणे पण नाही. तुझा काय बोललोस ना त्याच्यानंतर तुझा आमचा संबंध पूर्णपणे संपलेलो असा. म्हणजे तेव्हा पण ना हे काय आमका घाण जी बोलत होती, तेव्हा ह्यांका कोणीच काय एक पण मेसेज टाकला नाही की बाबा तुम्ही असे ग्रुपवर काय मेसेज करू नको. शेवटी मग मी कंटाळलंय आणि मी टाकलंय की आमका ह्या पुढे ह्या ग्रुपवरनं कोण पण काय पण घाणेरडे मेसेज केला तर त्याची कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि ह्यांका कोण उकसवून फोन लावूचा प्रयत्न करून आमका त्रास दिला तरी कायदेशीर कारवाई केली जाईल. ह्या ऐकून ते घाबरले. ते घाबरल्याबरोबर त्यांनी परत माधवीक मेसेज करूक सांगले. मी त्या माधवीन माझं एक ह्या घेतल्यान आणि हां हे काय व्हिडिओ कळला नाही असं, म्हणजे मी टाकलेलं ह्या घेतल्यान आणि त्याच्यावर खाली टाकल्यान की नाही ह्या नाही. तर मी त्यात काय टाकलेलं की मीच टाकलेले स्टेटस उडते तीर म्हणून स्वतःच्या अंगावर 4 लोक घेतो. आणि हा खराच होता, कारण माझं स्टेटस घेऊन त्या ग्रुपवर टाकलेलं होतं. तर असं झालं विषय. आणि त्याच्यानंतर हे ना माका सांगता मी सांगले त्याच्यावर त्या ह्याच्यावर हां तू तर म्हटलं हेच करू नको सांगा. मी त्या काय झाला ना ते स्क्रीनशॉट तुमका ग्रुपवर ह्याच्यावर टाकते काय ते यूट्यूबला. त्या व्हिडिओत ते तुमका स्क्रीनशॉट दिसतले, म्हणजे ता काय माका बोलला मी काय ते का बोललं ह्या तुमका सगळ्या ते स्क्रीनशॉट तुमका दाखवतो. ते इकडे पिंकी म्हणून आहे ना, तिचे मेसेज वाचा. पिंकी म्हणजेच माधवी. तर तिने ते काय लिहिलं आहे की मी तुझी समजूत काढण्यासाठी फोन केलेला, पण ती समजूत काय काढवती, ती माझ्याबरोबर भांडत होती त्याच्या बाजूने. ती काय सांगत होती, त्याने तुम्हाला शिव्या घातल्या म्हणून काय झालं, मिटिंग घ्यायची, पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही करायची. आमचं म्हणणं एकच आहे, हिला कोणी शिव्या घातल्या ना तर ही मिटिंग घेऊन बसणार आहे काय. आणि जी ही मला सांगते ना मिटिंग घ्यायची, त्या लोकांनी पण या दीपक शिंदेला एकदा जेलमध्ये टाकलेलं होतं, तेव्हा मिटिंग कशाला नाही घेतली. या माधवी त्यांना ना माका काय बोलला माहिती आहे काय, ही जी तू ज्या गोष्टींवर उड्या मारते आहेस ना ती माझ्या बापाची मेहरबानी आहे. तर माका एक समजत नाही, मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारते. जेव्हा आई होती तेव्हा आईच्या जीवावर उड्या मारते, कारण आमच्या आईंना 4-5 वर्ष खूप आम्ही हालात दिवस काढला पप्पा गेल्याच्यानंतर. त्याच्यानंतर आमच्या आईंना शाळेची जेवणं केल्या. एक मोठी शाळा होती 100 मुलांची, त्याचं जेवण करायची. 3 अंगणवाड्यांचं जेवण करायची. त्याच्यानंतर आई माझी डबे करायची. ह्या शिरगावाक लहान पोरांका जर विचारलास ना तर ती सांगू शकतो ती ही आजी, म्हणजे लहान पोरं आजीच म्हणतली ना, तर ती काय करायची सगळ्यांना माहिती आहे. आणि मोठे जे ते मावशी बोलायचे, ती मावशी काय करायची ती पुऱ्या शिरगावाक माहिती आहे. तिनं किती मेहनत केल्यान, मेहनत करून स्वतः किती काय केल्यान सगळ्या माहिती आहे. आणि आता काही लोक सांगतात काय मी तिका पोसायचं, तू किती पैसे दिलोस आणि कसले पैसे तू पाठवत होतस ना या तुका पण चांगला माहिती आणि आमका पण चांगलाच माहिती आहे. आणि तू एवढे तिका पैसे देत होतस ना 26 वर्षा हां, आणि 5-6 महिने किंवा वर्षभरात काहीतरी फरक असता. म्हणजे तू पोचलं झाला तिचेच पैसे तू थोडे करून देऊ लागलंस, म्हणजे तू पोचलंस काय तिका. मग आम्ही काय करत होतो, सख्खी पोरा झक मारत होता हां, आम्ही तिका सगळीकडे फिरवायचं, आम्ही तिका काय काय हवा तर द्यायचं, आम्ही तू पोचलोस असं सांगतोस जगा सांगते सांग. आणि त्याची बायको ना सांगता हां मी या घराला 26 वर्ष दिली,
26 वर्षाची ही बाई खंय होती ती आमकां माहिती नाही. आम्ही हिका पुढे 26 वर्ष बघलाव पण नाही. आता ही 4-5 वर्ष हिका परत बघता. तेव्हा लगीन झालं तेव्हा थोडीशी 4-5 वर्ष बघितलं. आता ही परत 4-5 पण नाही 2-3 वर्ष हिका बघूक लागला आम्ही परत. ही त्या मधल्या दरम्यान खंय होती काय ते आमकां नाही माहिती. तिचो आणि आमचो कायच संबंध नसायचो. आणि कधी पण तेव्हा ती गेली ना ही बाई क्लेश करूनच जायची. तर सांगायचं काय म्हणजे ह्या माधवी माका सांगता की तू माझ्या बापाच्या जीवावर उड्या मारते ना. ज्या गोष्टी माझ्या बापाने केल्या त्याच्यावर उड्या मारते. म्हणजे खयच्या गोष्टी त्या बापाने केलं नव्हतं आणि आम्ही त्याच्यावर उड्या मारता. तर ही जी बाई आहे माधवी ती जी आका ह्या बोलली आहे ना त्याच्यात क्लिअर करायचा की किंवा तिच्या बापाने क्लिअर करायचा की तिने काय केलं नाही या करून दिला नाही आता आमका त्याच्यावर आम्ही हे आता उडिओ मारता. तर तिने आमका ह्या वाक्यात आमका क्लिअर करूनच सांगायचा काय केलं आता आणि आम्ही उडिओ मारीत बसला आता. आम्ही आमच्या मेहनतीवर उडिओ मारता तेव्हा आमच्या औषधच्या जीवावर उड्या मारता. आणि ही लोकांना हे जो बापूस गावात यायचो आमचे अक्षरशः लाज काढत बसायचो ह्यो माणूस. आणि आमच्या औषध पण आवडायचा नाही. कुत्री बित्री पण आमका ह्यो बोलायचो. हे काय तर हे गोष्टी ना ह्याच्यावर बोलण्यासारखे नाही. जेव्हा निघतील ना त्या समोरासमोर खायच्या गोष्टी येतील तेव्हा आम्ही सगळ्यांना बरोबर त्यांना परत देणार. आणि या माधवी नावाचा कोणता माणूस असा तर आम्ही त्याच्या इतके वर्ष आम्ही बघला पण नव्हता काय नव्हता त्याचा आमचा काय संबंध पण नाही. मी नाही त्याचा जास्त ओळखत. पहिला आमका माहीत होता जेव्हा आम्ही लहान लागलो त्याच्यानंतर त्याचा आमचा काय संबंधच नाही. आणि तरी पण काय ह्या मॅटरमध्ये घुसून आमका काय काय बोलायचा प्रयत्न करत. त्या दिवशी पण मी सांगले ना काल पण तास झाला या मुद्दाम त्या विषयात योग लागला. या मुद्दाम माका काय काय घाणेरडं बोलावं लागला. मी पण त्याला बोलले. तर त्या माणसाने आमका जो काय मानसिक त्रास देऊ बघितला नाही म्हणजे दीपक शिंदे त्याची फॅमिली आणि सुधाकर शिंदेची फॅमिली त्यातली काही सगळीच लोक मी म्हणत नाही. सुधाकर शिंदे ती पोरगे त्यांचे हां एखादा पण मी सांगत नाही. आता ही दोघं आहोत ना माधवी आमका नाही तरेन त्रास देऊ बघतात. आणि एक गोष्ट राहुली आहे सांगूची आमची आई गेली तिच्याबद्दल पण म्हणजे ह्या लोकांनी ह्या सुधाकर शिंदेच्याच घरातल्या लोकांनी आमच्या घरातल्यांना सांगल्यानी की तुम्ही येऊन ह्यांच्या विरोधात साक्ष द्यावा. ती कशाक साक्ष द्यावा काय सांगल्या ते देवाकच माहिती. त्यांच्या एका पोरग्यान पण सांगल्यान फोन लावून आमच्याच घरातल्यांना की नाही तुम्ही त्यांच्या विरोधात साक्ष द्यावा. तर कोण साक्ष काय देतात ते बघूया नंतर आपण. आमची पण तोंडा काय धरलेली आमची पण तोंडा होत तेव्हा आम्ही पण बघूया कोण साक्ष देतात आणि कोण काय करतात. तर मी पुन्हा सांगतोय ह्यो व्हिडिओ ना आमका करूचो कायच ह्यो नव्हतो. तर आम्ही सगळं आमचा कोर्टात बघणार होता. पण आमका मानसिक त्रास ही जी सुधाकर शिंदेची फॅमिली म्हणजे त्यांचे पोरगी आणि ह्या दीपक शिंदे ही माणसं ती आमका अशी टॉर्चर करतात. जर आम्ही काय जीवाचा बरा वाईट करून घेतला तर आम्ही काय आमचा जीवाचा बरा वाईट केला म्हणजे मी आणि माझी बहीण नंदिनी गोने आणि मी श्रावणी तर ह्याने आम्ही जर काय आमच्या जीवाचा बरा वाईट करून घेतलं कारण आम्ही ह्या विषयाकडनं लय वाईट लागलं. आमका ह्याने खूप म्हणजे खूप टॉर्चर करतात सतत काय नाही काय ह्यांचे पूर्व चालूच आहेत. या सगळ्याचं आता आमकां कंटाळलेलो असा आणि आम्ही काय जीवाचा बरा वाईट करून घेतला. तर ह्या सगळ्याचो कारणीभूत आणि जबाबदार हे सुधाकर शिंदेच्या घरातली लोक आणि दीपक शिंदेच्या घरातली लोक म्हणजे त्याची फॅमिली ह्याची फॅमिली हीच असतली कारणीभूत. आणि आता ह्या गोष्टी आम्ही भरपूर कंटाळला. आम्ही खरोखर आम्ही आता डोका आमचा एकदमच ह्या वहीत चाललेला ह्यांच्यामुळे लय आम्ही सहन केला. 1.5 महिने ही गोष्टी आम्ही सहन करता. आमची आई कशी गेली तो पण व्हिडिओ आम्ही तुमका नंतर लवकरात लवकर येतलो. कारण ह्या आम्ही ना आमची मानसिक स्थिती खूपच हे झालेली आहे या माणसांमुळे. खूप म्हणजे आमचा त्रास अक्षरशः आम्ही कशी दिवस काढताना ते आमका माहिती होत. तर ह्या आम्ही काय केलं की जी लोक आहोत त्यांकाच कारणीभूत धरायचं ही जबाबदार असणार त्या सगळ्या. तर व्हिडिओ करूचं कारण काय की यो माणूस ना आपल्या तिकडे फोन लावून ना आमच्याबद्दल काय काय नको तसं सांगू लागलो. आमच्या तेव्हा कसं घरातल्यांना सांगत होतो आणि आता गावातल्यांना फोन लावून काय काय सांगू लागलो. हां कसं होतं माहिती आहे लोकांना ना खय झालेला वाढीत झालेला किंवा घरात झालेला लोकांना कायच माहिती नसता. म्हणून आमका थंय जावचं आमका थंय राहायचं आहे शिरगावा. आमका कोण काहीतरी बोलला नको तसा ह्याच्या नादाक लागान हां मग त्यांना आधीची गोष्टी क्लिअर असा कोणी आमच्याबरोबर काय केल्या
तर सगळं समजू गो म्हणून मी खास हे व्हिडिओ केला. आणि जी माणसं जी आमका आता मानसिक त्रास देतात त्यांचा पण सगळ्यांका कळूक हवा. कारण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण चांगला कानावर घालून ठेवला ही गोष्ट. आता पुढचा काय तर बघूया मग. आता थांबली नाही तरी आता ना तो दीपक शिंदे आहे ना, तो सगळ्यांका सांगता की मी यांच्यावर केस टाकतलं, यांची कंप्लेंट टाकतलं, मानहानीचो दावो टाकतलं. तर मी म्हणते कर बिंदास करू शकतोस तू. कारण तू जर आमका शिवेगाळी करून आमच्या अंगावर धावून आमका मारू बिरूक आमका धमकी बिमकी देऊन जर तू मानहानीचो दावो टाकत असशील ना, तर ठीक आहे, टाकू शकतोस, तू कंप्लेंट करू शकतोस. म्हणजे तूच आमका गाळी घालणार, तूच आमका घाणेरडा बोलणार आणि तूच दावे करणार. कमाला म्हणजे. आणि ही तुझी माणसं होती ती आमका त्रास देणार. तर तुम्ही करू शकता, आम्ही पण रेडी आहोत सगळ्यासाठी. आणि एक सांगूचा विषय काय माहिती आहे, तुम्ही मनशाली असा कशा वैत असताला काय झाला तर आई, मी आणि ताई आम्ही तिघा जाणा. आता आई तर गेली आणि तिकडे शिरगावाक त्यांका आता आमका येऊ देऊची नाहीत. म्हणजे माका किंवा ताई त्याच्यासाठी हे त्यांचे प्लॅन होत की ह्यांकाच इकडे येऊक दिली नाही की विषयच संपलो. हां म्हणजे या सगळ्यात ता ह्यांका हडपवूक मोकळी सगळी जी आता देतात ना, कोण पण साथ देता किंवा तो काय पण. म्हणून यांचा चाललेला की ह्यांनी यायचा नाही म्हणजे आम्ही सगळा घेऊक मोकळी. म्हणून यांचे हे सगळे सुरुवातीपासून जे त्यांनी ह्या सगळा केला नाही तर ह्या गोष्टींसाठी केलेला असा की त्यांका आमका शिरगावक येऊक देऊची नाहीत.